वा वा, छान आहात की नाही? दिवसाची सुरुवातही अगदी छान झालेली आहे. मग आता मला सांगा रे, दिवसाची सुरुवात आपल्या जर एवढी छान झालेली आहे, तुम्ही कधी असा वेगळा छान विचार केलाय का? वेगळी अशी कल्पना केलीये का तुम्ही? हो. केलीये? अरे वा वा. मग कोणी कोणी काय काय कल्पना केली मला सांगाल का? कोण सांगेल? अच्छा, ईश्वरी सांगते. हा सांग. मला असं वाटतं की ना मी परी होऊन ना माशाशी बोलावं. अरे वा, किती छान ना. तुला रे हर्षदा? मला असं वाटतं मी घरी गेल्याने ना आईने माझ्या आवडीचं खाऊ करून ठेवला असं. बघा, सगळ्यांच्या मनातलं बोलले की नाही हर्षदा? तू सांग वंश. मला असं वाटतं की मी उंच डोंगरावरती चालू. अरे वा वा, उंच उंच ठिकाणी जावं. तुला रे वेदांत बाळा? मला असं वाटतं मी आकाशात उंच उंच उडावे. बघा, गगन भरारी घ्यावी, किती मोठी स्वप्न आहेत. खूप छान, सगळ्यांनी वा वा, खूप छान सांगितलं. पण आता बघा बरं, मग एवढ्या छान तुम्ही कल्पना करता, विचार करता, मग ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये येता, शाळेतून घरी जाता किंवा गावाला कुठे जाता, गावावरनी बाहेरून आपल्या घरी येता, त्यावेळेला तुम्हाला कोण कोण भेटतं रस्त्यामध्ये सांगता येईल का रे? अच्छा, कोण सांगते बरं मला पहिलं? अच्छा, वंश सांगतो. सांग बरं. घरी येताना आणि शाळेतून घरी जाताना मला असं वाटतं घरे दिसतात, वाकडे दिसतात, डोंगर दिसतात, पाणी दिसतं, पाणी, झाडे. अरे वा वा, पूर्ण निसर्ग दिसतो की नाही आपल्या वंशला? किती छान. तुला रे वेदांत? मला पाणी दिसतं, झाड दिसतं, फुल दिसतं, पान दिसतं, गुरे दिसतात आणि शाळा दिसतात. अरे वा, बघा, त्याला शाळा, गाई, गुरे सगळं त्याला दिसतं. तुला रे हर्षदा? मला फुले, पाने, झाडे, डोंगर दिसतात. अरे वा वा, तुलाही छान सगळा निसर्ग दिसतो. तुला रे ईश्वरी? माणसं, घर, मुली, पान, फुलं, झाडं. किती छान. बघा, तिला माणसं सुद्धा येतात जाताना भेटतात. किती छान ना. पण आता हे सगळे जेव्हा तुम्हाला भेटतात किंवा तुम्ही ज्यांना ह्यांना ज्यावेळेस पाहता, तर तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार येतो का रे? नेमकं काय विचार येतो? कोण सांगेल का मला? अच्छा, तू सांगत हर्षदा? मला असं वाटतं ते फुल माझ्यासंग बोलेल. अरे वा, असं वाटतं ते फुल तुझ्याशी बोल. तुला रे ईश्वरी? मला असं वाटतं की ना मी परी बनून ना माशाशी बोलावं. अरे वा, बघा, तुला माशांशी गप्पा माराव्याशा वाटल्या. तुला रे बाळा? मला असं वाटतं गुरं माझ्याशी बोलावे. आपल्या जे गाई गोट्यातली गाई गुरी आहेत त्यांनी तुझ्याशी बोलावं असं वाटतं. किती छान ना. तुला रे बाळा? मला असं वाटतं फुलपाखरासारखे पंख आपल्याला हवे. अच्छा, फुलपाखरासारखे ते पंख आपल्याला हवेत. किती छान छान कल्पना आहेत तुमच्या सगळ्यांच्या. खूप छान, खूप छान. असंच बाळांनो, तुमच्यासारखीच ना आपल्या वर्गामध्ये एक लीला आहे आणि ती लीला तुमच्यासारखीच गोड आहे, खट्याळ आहे. तिला अशा वेगवेगळ्या कल्पना कराव्याशा वाटतात. तिला तिच्याही आवडीनिवडी वेगळ्या आहेत. जसं की आता थंडीचे दिवस सुरू झालेत. आपल्या वर्गामध्ये कालच रिषभनी पैसे आणले होते. कशासाठी आणले होते रे? आईस्क्रीम. पण त्याला आपण सगळे काय म्हटलो? नको खाऊ, थंडीचे दिवस. नको खाऊ का म्हटलं? थंडीचे दिवस आहे. किती छान. मग थंडीच्या दिवसामध्ये त्याने आईस्क्रीम साठी पैसे आणले म्हणून त्याला आपण सगळे जर नाही म्हणालो. तसंच आपली ही जी लीला आहे ना, ती सुद्धा अतिशय खट्याळ होती, खोडकर होती. तिला सुद्धा थंडीमध्ये बर्फाचा गोळा खायचा होता. म्हणून ती विचारायला गेली आईला, आई मी खाऊ का? आई काय म्हणाली असेल रे? नको खाऊ. मग ती आजीला पण विचारायला गेली. मग आजी काय म्हणाली? नको खाऊ. तिला असं वाटलं आई नको म्हणते, आजी नको म्हणते, आता आपण ताईकडे जाऊया. पण ताईला विचारायला गेली. ताई पण काय म्हणाली? नको खाऊ. सगळे नाही म्हणाले. आजी नाही म्हणाली, ताई नाही म्हणाली, आई नाही म्हणाली. मग जसं तुम्हाला निसर्ग आवडतो की नाही, अगदी तसा हिला सुद्धा निसर्ग आवडतो. ती गेली निसर्गामध्ये. कुठे? घराशेजारी वाहणाऱ्या नदीबाईकडे. नदीबाईला विचारते, नदीबाई नदीबाई मी खाऊ का बर्फाचा गोळा? आता मला सांगा रे, एकाने कुणीतरी नदीबाई काय म्हटली असेल तिला? बघा, हर्षदा म्हणते नदीबाई काय म्हटली? खा. मग आता नेमकं कोण बोलणार आहे? कोण सांग? एकाने सांगायचं. वेदांत सांग. ती तिच्या मनातच म्हणली. लीलाचंच मन लीलाला काय म्हणालं? खा म्हणालं. नदीबाई प्रत्यक्ष म्हणाली का? नाही. पण तिने नाव कोणाचं घेतलं? नदीबाईचं. नदीबाईने मला सांगितलं. मग अशा खूप साऱ्या गोष्टी जे सगळे नको म्हणतात आणि ज्या लीलाला करायच्या, मग तिने त्या कोणाला विचारून केल्या असतील? नदीबाई. मग नदीबाई म्हणजेच कोणाला? मनाला.
स्वतःच्याच मनाला विचारून तिनं केल्या. मग जेव्हा स्वतःच्या मनाला विचारून करत असताना तुम्हाला पण आता असं वाटलं, वेगवेगळ्या नवीन नवीन कल्पना आल्या, वेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटल्या, तुम्हाला पण वाटतात की नाही? तुम्ही मुलं आहात छोटे, तुम्हाला काय, मला पण असं वाटतं. म्हणजे ज्यावेळेस आपलं वाटतं, तुम्ही आता छोटे छोटे आहात, ज्यावेळेस असं वाटतं ना बाळांनो, त्यावेळेला वाटताना काय करायचं, आपल्या आईला विचारायचं, आई मला असं असं वाटतंय, मी करू का ग? बाबांना विचारायचं, आई नसेल तर, बाबा माझ्या मनात असा विचार आलाय, मी करू का? जे कोणी आपल्या घरामध्ये मोठा आहे, आणि समजा तुम्हाला असं वाटलं बाबा रागवतील, आई ओरडेल, भीती वाटतीये, तेव्हा माझ्या जवळ यायचं. पण कोणाला विचारायचं, कोणालाही न विचारता कुठली गोष्ट करायची नाही. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला आयुष्यामध्ये त्रास होत नाही, आणि मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी झाल्या तर दुःखही होत नाही. मग आजच्या पाठातून तुम्ही काय शिकलात बाळांनो? हट्ट नाही करायचा, हे तर एकदम बरोबर आहे. अजून काय शिकलात? आपल्या आई किंवा बाबांना कोणती गोष्ट करायला गेली तर आपल्या घरात जे मोठे आहेत त्यांना विचारूनच ती गोष्ट करायची, ते नको म्हणाले तर करायची नाही. खूप छान. आता जसं लीलाशी नदीबाई बोलली, हो की नाही, मग तसं मला सांगा, तुला वेदांतला वाटलं की ह्या गोट्यातल्या, माझ्या घरातल्या गोट्यातल्या गाईगुरांनी माझ्याशी बोलावं, वंशला वाटलं की मला फुलपाखरासारखे पंख असावेत, मग ते फुलपाखरू माझ्याशी बोललं तर, ईश्वरीला वाटलं की नाही का मी छान परी व्हावं, परी होऊन मी माशांशी गप्पा माराव्यात, हर्षदला वाटलं की किती छान रंगीबिरंगी फुलं दिसतायत, ह्या फुलांकडे मी पाहत राहावं, ह्या फुलांनी माझ्याशी बोलावं. हे जे तुम्हाला वाटतंय हे सगळं उद्या लिहून आणाल का? जे वाटतंय ते लिहाल तुम्ही सगळे? आणि उद्या लिहून आणल्यानंतर ना प्रत्येकाने काय लिहिलं ते वर्गामध्ये वाचून दाखवायचं. ठीक आहे? मग लीला आवडली तुम्हाला? आणि तुम्ही सगळे कृषी लीलासारखेच खूप छान आहात. फक्त आपण जे शिकलो ते मात्र लक्षात ठेवायचं, हो की नाही?